पडली नाही नाही माघारी मी येणार कदापि नाही. तुला इतकी मी जीवा पाड जपली तो आम्हाला दिवसात चांदणी दावली. नाही नाही येणार नाही माघारी. कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या. काय कुठे निघालाय? आता लागल्या काय बायको मध्यस्थी घालाय मी माघारी यावं म्हणून. पण मी तसं माघारी फिरतो काय. एकदा निर्णय घेतलेला आपण शाप बदलत नाही. आपण चाललाय कुठं? नो कमेंटमेंट हिअर. आय एम टू गोइंग टू मठ देअर. आपण नक्की कुठे चालायचं सांगा की. अरे मठात चाललोय मठात. पंढरपूर, उद्या तुळजापूर, परवा गाणगापूर, त्याच्या परवा कोल्हापूर, त्याच्या परवा शनी शिंगणापूर. अरे मठात कमी आहे काय तुप्पातलं जेवण तिथं. पोटासाठी इथभर चाललोय काय. बायकोच्या त्याग चाललोय. मग तुम्ही घरदार सोडून चाललाय बे? होय. घरात ताप होतोय म्हणून नवरं सोडणाऱ्या बायका आहे त्या. पण माझ्या जीवाला ताप होते प्रपंचाची प्रगती व्हावी म्हणून मी बायको न सोडता घरदार सोडून त्यागून चाललेला एकमेव माणूस आहे. अहो बबनराव तुम्ही जात चला हो, पण तुमच्या पोरा बाळांचं कसं होणार? अरे जरी पोरं ठोरं असली माझी तर ती तर भांडणं लावते ती. मूळ कारण ते ते असं इजत आलं म्हटलं की राखीलच्या बुदली घेऊन पिचकारी मारते ती. मग होती धगाटा. मग काय तिच्या तोंडाचा पट्टा चालूच रे. पण आता आपण गप बसणार नाही. हा बघ प्रत्येक गोष्टीला अंत होता रे. म्हणूनच हे बबनराव शांत होता कळलं का. पण आता सगळ्याचाच अंत झाला आणि बबनराव पण शांत झाला. हा बघ मी तर खाईन तुपाशी पण ती मरण उपाशी. तिला चटणीवर त्याल मिळणार नाही त्याल. गोरावानी गाढवावानी राबत होतो म्हणून चमचमीत खात होती. आता बघ खा म्हणाव. आणि हे बघा तुम्हाला बी वाटत असेल बबनराव काही चेष्टा लावल्या बबनरावनं. पण हे बघा येत्या 15 दिवसात तुम्हाला नवीन बातम्या ऐकायला मिळाल. महाराष्ट्रात नवीन संतांचा उगवते नेतृत्व. संत बबनगिरी महाराज यांचे प्रवचन आणि कीर्तन पाहण्याची सुवर्ण संधी. दौडू नका दौडू नका दौडू नका. पट्टे असं कमरला उपरणं बांधून कीर्तन द्यायला उभा राहीन. तुम्ही सुद्धा इचीला चोरून बच्चीला मुचक्यावानी अशी तोंड खाली घालून बायको पण येईल खा पांघरून गोंबड्याची ऐकत बसाल कीर्तन बबनगिरी महाराजांचं खरं. आणि त्यावेळेला मी उदाहरण दाखला द्यायचा म्हटलं तर माझ्या बायकोचाच दाखला देणार. म्हणजे तमाम श्रोत्यांनी माझ्या जागृत व्हावं. बबनराव अहो तुमचं सगळं खरं आहे हो, पण यात तुमच्या पोरा बाळांचं काय दोष आहे सांगा बघू बर. अहो चांगली गुन्ह्या गोविंदाची पोर आहे ती. त्यांनी कुणाही तोंडाकडे बघाय सांगा. हे त्या पोराबाळाचं नाव घेऊन मला या लटक्या मोहमायाचा हात पाशात अडकवायला लागला काय तुम्ही. हा तुम्ही चला आहेत ना. नको आहे ते कुणाची बाय कोण कुणाची पोरं मला कोण लागत नाही. एकटा जीव सदाशिव चला आहेत ना तुम्ही. हाला माझ्या बबनरावच्या हृदयाला पाजर फोडाय तुम्ही बघू नका. माझ्या हृदयाच्या भावनाचा बायकोनं पाक करपून रांगोळी केल्या. आपण येणार नाही. ह्याला एका दृष्टीनं ती म्हणते ती खरंच आहे. ह्यात पोराबाळांचा काय दोष आहे. ती किती जरी केलं तरी अल्लाड अजून खोडकर मौज मजा मस्ती ती आई बापाजवळ नाही करणार तर कुणाजवळ करणार. विठ्ठला मला कोड्यात टाकलं रे देवा तू. उघडदार देवाता उघडदार देवा विठ्ठला लय मोठ्या कोड्यात टाकलं रे मला तू. विठ्ठला लय मोठ्या कोड्यात टाकलंस. लगा हे गाव सोडून चाललंय. चाललं तर जावं की म्हणा. आमच्या कशाला दादागिरी करताय? शेठ तुम्ही कशाला नाही लागायचे का. चला का पाणी. शेठ आता त्याचंही आणि ह्याचंही बघा हो का. ए ना मी अरे काय करायला लागलायस? ए गण्या बन्या तुम्हाला काय करायचं आहे. गाणे बने. ए कोण रे गाणे बने? अरे तू गण्या आणि त्यो बन्या. आम्ही गाणे बने मग चतुरन तुला कोण रे? तुम्हीच. तू चतुरन त्यो जोल्या. हो शेठ असू दे आपण कोणतरी. ए बाबा पण तू इथं काय करतोय? काय करतोय म्हणजे दिसे नव्हे पाण्यात दगड मारतोय दगडे. पाण्यात दगड? अरे पाणी कुठे? पाणी कुठे पाणी? आता तुम्ही म्हणलास की पाण्यात दगड मारतोय म्हणून. ए गण्या तुला कुठं दिसतंय पाणी. हा दिसे नाही मी दगडावर बसलोय. डोक्यावर पडलास काय काय लगत.
आपणच डोक्यावर पडली बी. अरे पण दगडावर दगड का मारतोयस? अरे या दगडाचा चुरा करून मला इथं आलिशान बंगला बांधायचा आहे. हे जा. हा अरे तर सिमेंटच्या इटा फुटक्या येत्या. काय लगा तू याला सिमेंटच्या विटा म्हणतोस? हे तर थंडपाषाण दगड आहे, दगड. ही दगड मी पायात टाकून मी आलिशान बंगला बनणार आहे, बंगला. हा हो शेठ, ह्याला बंगला बांधू दे, नाहीतर तिकडे काय पण बांधू दे. चला आपण इथं हलूया. व्हायला का आता आपलं टोकर फिरायचं. चल. लगा उगच मी पण या पाण्यात बसलोय. शेठ, आपलं गाव एवढं मोठं आहे, गावात पैसेवाली माणसं बी लई येते, पण त्यांनी सुख नाही हो, सगळी दुःखीच. अरे जुल्या, आपल्या गावातली माणसं कर्म दरिद्री बघ, त्याच नाही चांगलं कर्म करू वाटत नाही. मग कुठनं त्यांच्या पदरात सुख येणार सांग बघू बर. म्हणजे हो शेठ, म्हणजे आता कसं सांगू तुला? अरे आपल्यालाच घे की, आपल्याला कुठलं दुःख आहे का सांग बघू बर. आपण कसं धुतलेला तांदळावर नाही का नाही मग. वय हो शेठ, बरोबर आहे तुमचं. तरी पण शेठ, त्या बबनरावचं नाव वेगळंच दुःख आहे, आणि त्या नाम्याचं तेच तर चिरे जिगळे आहो. व्हायला का सकाळी नीती आपण गाठ पडलो होतं, रडायला लागलो होतं लागा ते. आता त्याचं काय? अरे तुझं काय म्हणजे तुझे आजारी नाही बी, ती नाना लागा बाळासाहेबांनी पैसे सांगते ते आणि दवाखान्यात भरते ते, आणि आईला फरक तर काहीच नाही. होय अहो शेठ. शेठ, आपण या माणसांसाठी काहीतरी केलं पाहिजे अहो. आपण लगा जुल्या, आपण काय करणार सांग बघ बर. एकतर आपण या असं आणि आपल्यातच काय आहे सांग बघ बर. माते ए जुल्या, आता काय म्हणत असतो? मी म्हणलं या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. काहीतरी केलं पाहिजे. अरे आता करूनच जाऊया. माते महाराज, हो महाराज. आता यायला लगा जुल्या, महाराज झोपलं काय रे? यातली काय झोपाय लागली मी इथे? ओम ड्रीम क्रीम क्रीम करते, होऊ दे आज भरते. बोल बालका. अरे जुल्या, बालक कोण आहे इथे? तूच. आपल्यालाच बालक नसते महाराज. अहो सेटअप कसा आहे सांगितलं नाही काय नाही तुम्ही? अत्युत्तम. अहो महाराज, तुमच्याकडे नुसती कलाच आहे व ती कला बाजारात विकायसाठी डोसक कुठं आहे? ते डोसक आमच्याकडेच आहे. असं म्हणतोस? महाराज, तुमचं आता असं मार्केटिंग करतं की नुसता पैसाच गोळा करायचा. पैसा गोळा झाला की 7 दिवसात गावात मठच उभा करूया. मठ उभा झाला की मठ तुमच्या ताब्यात, दानपेटी आमच्या ताब्यात. अत्युत्तम. अति उत्तम बोलतोय. ओम रीम 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 करते, होऊ दे आज भरते. हे माते, कर भक्ताची वाट मोकळी, येऊ दे भक्त माझ्या दारी. लगा जुल्या, बाबा पॉवरफुल दिसते ती. वाट भक्ताची करमुकडी म्हणलं, भक्त आला बघ. महाराज, या भक्ताला एक नाही घरातच पटवलंय, पैशाला पण तयार झालंय. इथनं मोकळ्या हाताने गेलं नाही पाहिजे बघा. चार मंत्री जास्त म्हणा. अहो पेटवा की इजली ती. पेटवा पेटवा पेटवा. माते, हा भक्त आलाय माझ्या दारी. या भक्ताचं एक भरपूर कष्ट आहे. याला एकाच गोष्टीचं फक्त दुःख आहे, त्याला घरात समाधान नाही. माते, शक्ती दे. अरे अजून मी महाराजाला काय बोललो पण नाही, अंतरातलं काय नाही. अजून मी माझं काय सांगायचं आहे तर मला बघूनच नुसतं महाराज सांगतं या. खरोखर महाराज अंतर्ज्ञानी दिसतं या.
बरं झालं मला महाराजाचा मार्ग दिसला ती लय अडतूक झाली ती परपंचात. महाराज 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 लय वो जाचणूक चालली होती या जीवाची. झाडाची लय अपघात चालली होती महाराज. बरं येत आला महाराज. कुत्र्या निपट हो जलम झालता घराकडनं. जरा आधी आला पाहिजे होतं हो महाराज. जीव लय पिळून पिळून काढला हो गाण्यात गाठल्यावानी. महाराज महाराज काय बी करा पैसा किती बी जाऊ दे हो महाराज, पण एवढी झाडाची सोडवणूक करा आळा बांधा करा एवढा महाराज. बरं उठा ए, उठा की तुम्हाला घरात काय सांगितले होते विसरला का काय सगळं तुम्ही? अरे महाराज खरोखर लगा अंतर्ज्ञान आहे. ही महाराज खरं मला आधी गाठ पडायला पाहिजे लागा. एवढी माझी आंबणूक झाली नसती चतुर. नेमका मुद्द्याला हात गाठला बघ महाराजानं. अहो बबनराव महाराजांची पावरच तशी आहे. पण तुम्ही 10 वेळा जर या लोटांगण घातलं का नाही तरी काही फायदा नाही. जेव्हा खिशातल्या नोटा बाहेर निघतली का नाही तेव्हाच महाराज बोलतो होते ती. असं आहे बी. अरे पैसा किती बी जाऊ दे की रे, पण महाराजाला पाक अंतर म्हणत ना अजून बोलतं करा. पैसे द्या कसं बोलते ते बघा मग महाराज. हो की तर महाराज माते बालका गाढव झाला असतो. होय महाराज काय करता परपंचासाठी गाडा व्हायला लागतंय महाराज. बरोबर आहे तुझं, गाढवागत राबतोस तू, पण त्या कष्टाचं चीज होत नाही. बरोबर आहे महाराज. बालका तुला घरात एका व्यक्तीकडून खूप जाच आहे. बरोबर महाराज. अगदी अवघड जागेचं दुखणं व तुम्ही महाराज लागलं म्हणून तर तुमच्याकडे आलूया. काय पण करा महाराज, पण तेवढ्याच जाताचं माझी सोडवणूक करावं, झाड मोकळं करा एवढं. होईल लवकर होईल. माते बर कोंबडं कापू शकतोस? हा महाराज कोंबडच काय बोकाड बी कापतो, वाटलं तर एक देवाला सोडतो. एकदम. मग आज तू गाढव झाला आहेस, उद्या पत्नी तुझ्या पुढं गाढव होईल. असं म्हणता महाराज. गाडावर राहू द्या व्हायची, नुसतं माझ्या पुढे तिने सपशेल लोटांगण गाठलं तरी पाच झालं. बालका सगळा तुझा आळा बांधा करीन. खरं महाराज. एवढा हत्तीवाणी गडी कोणाला आया आला नाही हो, पण बायको पण पाक जार आणलाय. माते हे घे. तर हे कुठं आलं? हे तुझ्या पत्नीच्या उशाखाली ठेव, सर्व काही ठीक होईल. हा असं. हा चल निघ. बंब्या महाराज की जय हो. हे म्हणा घे. होय होय महाराज की जय हो. अरे म्हणा बंब्या महाराज की जय हो. महाराज की जय हो. बंब्या महाराज की जय हो. बंबे महाराज की जय हो. महाराज की जय हो. आ, महाराज एक गिराईक गेलं तर दुसरं गिराईक यायला लागलंय. तयारीत राहू बर का. हो ना ना नीट चाला की जरा. अरे नीटच चालतोय की माझ्या पायाने चालतोय तुझ्या पायाने चालतोय. चला अरे मग चाललोयच की. काय चाललंय? काय चाललंय दिसत नाही का? तेच म्हणते मी कशाला एवढी दारू पिऊन आलायस? कशाला एवढी दारू पिऊन आलाय म्हणजे? घरात बायको आजारी, तिच्या आजारपणानं आम्ही यांग आलोय पाक, आणि सकाळी तुम्हाला पैसे मागितले तर तुम्ही पैसे बी दिले नाहीत. मग काय करू? अरे काय करू म्हणजे? इथं नीती आहे, मी आहे, वाटेल तेवढी मदत करतोय की. प्रत्येक दवाखान्यात फिरून झालं आपलं. दवाखान्यात फिरून झालं, इकडे फिरून झालं, ती बरी झाली का? आता बरं वाटणं हे काय आपल्या हातात आहे का? तुझं काय म्हणणं आहे मग? हे बघा बाळासाहेब, मला 5,000 रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आत्ता 5,000 रुपये द्या. ना ना तुला मी सकाळी सांगितले दुसऱ्या कुठल्या पण गोष्टीला पैसे माग, आणि ह्या गोष्टीला मी पैसे देणार नाही. होय होय बाळासाहेब तुम्ही पैसे देऊच नका. ना ना तुम्हाला त्या चतुर्बावड्या अंजोल्या विश्वास आहे बे. आतापर्यंत तुझ्या विश्वास ठेवून तू काय केलंस? या दवाखान्यात ने त्या दवाखान्यात ने, झाले का बरी ती? ना ना शांत हो, उगाच त्याला काय पण म्हणू नको. तुला पैसे पाहिजे ना, दे तुला पैसे. ही जर पैसे काय करायचं ते कर, मला काय मध्ये घेऊन बघ. आता तुम्ही उभी नाही का मध्ये? माझा मी खंबीर आहे त्याला. नाही त्या घरापर्यंत नीट सोड. जा.
ए मला सोडायची गरज नाही, मला जायला नाही घरी. नित्या जा तू घरी. नाही बाळासाहेब, तुम्ही चला की जरा 5 मिनिटं घरी. अरे बालकांनो, तुम्हाला माहीत नाही मी किती थोर तपस्वी आहे ते. असं मला गल्ली बोळातून फिरवू नका. हो महाराज, तुम्ही पहिले बालक म्हणायचं बंद करा. उगाच मला बारक्या पोरांनी वाटायला लागले. आणि तुम्हाला धंदा करायचा आहे ना? हो करायचा ना. अहो मग अहो त्यासाठी दार फिरलं पाहिजे. नाही प्रत्येक जण आपला अड्डे येऊ शकणार नाही. असं म्हणतोस, चला मग. हो शेट, ना इकडे द्यायला लागले. मला शिकवतात काय करायचं आणि काय नाही. अरे ए नाना, ए इकडे इकडे. कोण चतुर? चतुर? अरे चतुर, तू एक नंबर मार्क काढलायस बघ. काढला या आणि माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. दादा, तुमचा माझा विश्वास आणि माझा महाराजांच्यावर विश्वास. महाराज? अरे मी तर सोल्या दिसतोय. आवाज जुन्या नव, त्याच्या पलीकडे महाराज आहे तिची. महाराज? हा दिसते का नाही? नाना, साधू सुद्धा महाराज नाही ती बरं का. अहो ते मला घोर तपश्चर्या केल्या त्यांनी, रिद्धी सिद्धी मिळवल्या आणि तिथनं डायरेक्ट आपल्या गावात अवतरली ती. माझ्या बायकोला एक नंबर फरक पडायला नव्हता. अहो 100% फरक पडणार तर. मग चतुर्यात जेवढं पैसे जातील तेवढं जाऊ दे, आपल्या बायकोला फरक पडला पाहिजे. काय जाऊ दे म्हणताय, सकाळी सांगितलेलं काम केलं का? अरे चतुर्या, काम करून चालेल की. 5,000 रुपये आले. 5,000. पण चतुर्या, जर का माझ्या बायकोला फरक नाही पडला तर सकाळ संध्याकाळ ताणून मारीन. ताणून मारून. शेठ हात कापायचं बंद करा. पैसे जमदारा बुवा, फरक पडणार ना? माते पडणार, नक्कीच पडणार. ना फरक पडणार म्हणजे काय? अहो पडायला सुरुवात झाली असेल तुमच्या मागला दवाखाना हाटणार. इथनं पुढे दवाखानी पायरी सुद्धा चढायची नाही. खरं म्हणतोय? मग महाराज तेवढं पॉवरफुल आहे तर. म्हणजे माझी बायको खटखटीत बरी होणार. खाटे बा, आता जातो घरी. हा हा आता निघाल. तुझ्या आईला ही कुठला तर सकाळी शिवाय घरी जाते तेव्हा. चला चला दुसरी करू बघूया. ओम रीम ग्रीम दूध गोल्ड ड्रिंक आईस्क्रीम, मला आईस्क्रीम, जल आईस्क्रीम, सगळ्या गावाला आईस्क्रीम. बांब्या महाराज की जय. शेठ ही कापासून तुम्हाला पाठ झालो. लगा महाराज कालपासून हेच म्हणतोय की ऐकून ऐकून माझं तोंड पाठ झालं या. शेठ कवा काल महाराज गेले तेव्हा सामान नाही अजून आलं नाही ती. अरे येते की. अरे शांतीचं सामान आणायचं आहे. वाईज असते विते बाजार करायला वेळ लागणार. येते ती महाराज. होय पण शेठ 10,000 रुपये घेऊन गेले ती, तिकडच पसार झालं म्हणजे. लगा 10,000 म्हणजे काय एवढी मोठी रक्कम आहे तेव्हा? किरकोळाची 10,000 रुपये. किरकोळची. शेठ विसरलात काय तुम्ही? आपण 5-5 रुपयाच्या पंक्चरसाठी गल्ली बोळातनं फिरतोय ती. ए जुल्या, आता ती जुनं दिवस आहे ती जुनं दिवस विसर आता. लगा आपण महाराजाला काय म्हटलंय? मठ बांधून देतो म्हटलंय का नाही? मग अरे जुल्या, लांडग्याच्या तोंडाला कसं लागायला लागतं का नाही, तसं महाराजाच्या तोंडानं नोटा फिरवल्या. त्या नोटाच्या वासानं महाराज पळत येतं इथं बघ. असं पण महाराजाला आपण सपन धावले गावात मठ बांधून देतो. गावात जर मठ झाला तर कायमस्वरूपी गावात राहायला मिळणार. कायमचा एकाच जागेवर बसून धंदा चालू झाला. हो शेठ बरोबर आहे तुमचं. शेठ पण अजून आपली गिऱ्हाईक आली नाही ती. हो कबूतर जा
जा जा कबूतर जा कबूतर जा 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 कबूतर जा. गिरायक आलं ती पण तयारी नाच. कसं आहे अन्म्या लक्ष कसं आहे कबूतर? ए नाही म्या याला काय म्हणतीस कबूतर आहे हो कबूतरच आहे. अरे कबूतर आहे हो कोंबडा कुठं आहे? कोंबडा. अरे हे काय कोंबडा? शेव कोंबडा आहे हो आम्हा काय त्यानं म्हणतीस कबूतर आहे कबूतर आहे. मी कधी म्हणलं कबूतर आहे? मी कोंबडाच आहे म्हणलंय. नका जुल्या सुरू सुरू खोटं बोलतोय. अरे कबूतर म्हणून तुझाच तू. नाही नाही डोक्या बिगार पडलाय काय? मग जरा मी कोंबडाच म्हणतोय कबूतर मी म्हणलोच नाही. काय लागा तुम्ही मला आपलं उगाच काय म्हणताय? ए बाबा कोंबडा असू दे नाहीतर कबूतर असू दे महाराजांनी काल काय सांगितलंय कोंबडा कापायचा म्हटलं महाराजांना ठरवतील काय कापायचं ते. कोंबडा कापायचा आहे वे. मग मी काय करतो या कबूतरला सोडतो मग कोंबडाच घेऊन येतो. ए बाबा तू इथं गप आणि उभा राहा महाराजाला आपण ठरवूया काय करायचं ती. बर चालतंय. हन्म्या माझ्या बकऱ्याला महाराजाचा लागलायला. अरे माझ्या बकऱ्याला महाराजाचा लागलायला. ए बंद कर की तुझा गा. घरात बायकोचं वाट 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 वाट. ती कातड्याचं तोंड आहे म्हणूनच राहिले तिचं. खपराचं असतं तर कवाच फुटून गेलं असतं. हां आणि तुझं इथं ब्या ब्या ब्यावी. थांब जरा तुझा करतो बंदोबस्त बरोबर. ए बंद कर तुझा गा. आणलं बोकाड आणलंय का या. ओ बबनराव अहो तुमच्या मागली इडा पिडा टळू दे म्हणून बोकाडायला सांगितलं का तुम्ही ही करायला लागलाय मी. अरे ही काय आता देवाय दारात मोकळं सोडायला पाहिजे का गुतवू दे विचारायला नको का. अहो गोतवा की गुतवा नाचायला लागले अहो सामान येतात घ्या मागे घ्या. आई महाराजाला लवकर बोलाव. हा या लागली तुम्ही महाराज. उन्हा जर रकायला का पाठीतील 4 माणसाच्या हातावर पाणी घालून करू दे आया माझा माझा. शेट बबनरावनी केवढंच बोकाड आणलंय बघा की. हे देवदेव करा आणलंय. प्रसाद झाला देवाला माहिती झालं. तुमच्या इमारती बघा आणि मग माप काढा. देवाय दारात तिरीत. हे जुन्या हे बस की आपल्याला बोकड खायला मिळते कोंबडा खायला मिळते. एखादं फाडकट ठेवूया की उद्या त्याला खायला होईल आणखीन. हे हे काय रे फार ठेवूया. लोणचं काय सगळं लोणचं. हा हा फुकटचं गावलं बापल्या धावलं. एवढ्या दिवस काय बेवट ठेवलाय का. हो बबनराव देवाच्या दारात आहे तुम्ही गा बसा नाही तर देवी कोपल तुमच्या. ही देवी कोपल मग नगर बाबा ती घरातली कोपली आहे तिची शांती करायसाठी ही अट्टा चालला या. ओ बबनराव मग जरा शांत बस तुम्ही. ए चतुर्या झाली की नाही माझी शांती अजून? नाही ना आला मी तुम्ही. अहो तुमची शांती घालायसाठी महाराज सामाना नाही गेली ती इथली एवढ्यात. आणि ओ नाना, ही इट्टा कशाला मांडली रे? अहो होम घालायचं आहे. हो बाळासाहेब आले बरं का कोणी काय बोलू नका नाही तर बाळासाहेब सगळीच काढून टाकतील बघा आपले ना बे तोंड उघडायचं नाही बरं का गप्प बसायचं. महाराज पण आले. ओय महाराज आले बरं का. बबनराव बोकड इकडे कसे बांधले? हो बाळासाहेब उन्हाचा रग कसा झालाय. कोणी तर मस्त राख्याचं चुकलं होतं. मला ब्या 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 करत होतं ते गुतवलं इथं व कोणाचं असेल ते जाताना घेऊन जाईल. आणि ना म्या कोंबडं कशा हातात धरलेस? कोंबडा कुठं आहे हा? पारवा आहे पारवा आत्ताच आणलाय. पारवा ओ बाळासाहेब काही गिराय काढलंय का? हो गिरायकाच आणले. हा गिराय काढली. बाळासाहेब आपल्या गावातल्या मसाजने मी 5,000 रुपये सांगते. आता तुम्ही गिराय काढले म्हणजे चांगला पैकवाला असेल. तुम्ही त्याला 10,000 सांगा. तुमचं काय कमिशन असेल ते द्यायला येतील. हे ते मीन महाराज बघून घेतो की तू बाजूला. अहो काय बोलायचं ती माझ्यावर बोला. महाराज नाहीत बोलणार तुमच्यावर. तुला सांगितलं ना तू बाजूला. महाराज ओळखलं नाही नाचनी? ओळखलं की त्यांची तर आपण पूजा घातली. पूजा घातलेली? अहो पूजा घातली का लुटलं 15-20 हजाराला?
अहो असं कसं लुटलं म्हणताय? त्यांची तर आपण चांगली पूजा घातली आणि त्यांना फरक बी पडला असेल. विचारा त्यासनी. हा कशाचा फरक पडला? ओ बाळासाहेब, अहो महाराजांना काय पण कसं बोलताय तुम्ही? अहो महाराजांनी हिमालयात घोर तपश्चर्या केल्या, सिद्धी मिळवल्या, ती आपल्या गावात आली ती. काय पण बोलू नका बरं का, नाहीतर बाळासाहेब तुम्हाला शाप देतली. अरे कशा शब्द तू या डोंगी महाराज? अरे चतुर, ह्यांच्या गावात ह्यो डोंगी महाराज 10-15 दिवस राहायला होता. ह्यांना ती 15-20 हजाराला गंडा घातला. अख्ख्या गावाला 4-5 लाख लुटलं या. आता आपल्या गावाला आलाय लुटायला. ना तर मी कालच म्हणलेलं का नाही, हे असलं होम हावून करून वहिनीची काय सुद्धा फरक पडणार नाही म्हणून. आणि मी आणि त्यानं आत्ताच वहिनीची दवाखान्यात ऍडमिट केलं या. आणि ओ बबनराव, तुम्ही इथे कशासाठी आलाय हे मला चांगलं माहिती आहे. अहो नवरा बायको म्हणजे संसाराची गाडी 2 चाक आहे, ती सरळ चालवावी लागते. एकाने इकडे वड काढून एकाने इकडे वड काढून तसं चालत नसतं या. अहो नवरा बायकोनं एकमेकाला समजून घेतलं तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो. आणि याची तूर आपली भूमी साधू संतांची भूमी, पण या असल्या ढोंगी महाराजांमुळं खरी साधू ती बदनाम व्हायला लागली ती. आणि असलं होम हावन करून शांत्या घालून कोंबडं बकरं कापून कुणाचं भलं झालंय का? आणि बबनराव, नाना, चतुर आणि नाम्या, तुम्हाला सगळ्यांनी सांगतोय, आपली श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आणि शेवटी कसं आहे, कुणी किती जरी काय जरी केलं तर कोण कुणाचं नशीब बदलू शकत नाही. होय बाळासाहेब, अहो मी तेच नाही हेच सांगत होतो. माणूस पाक चंद्रावर जाऊन आपल्या पाऊल खुणा ठेवून आला. आणि हे दोघांनी हुलीव गाठलं बघा आम्हाला आणि लावले बिन आंघोळ केलेल्या उंदराच्या माग. हो पाहुणं, बघता काय तोंडाकडे? धरा त्याला शिगावचं ठक्षण आम्ही बघतो. उन्हाळा धार लागा ठक्षण. हे गावाला आमच्या लोबडा आला ठक्षणा.